नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्ही शासनाच्या चुकीच्या धोरणावर किंवा एखाद्या निर्णयावर जर काही बोललात तर तुमच्या मागे सगळी यंत्रणा लावायची आणि तुम्हाला घरी बसवायचं. कमीत कमी घरी बसवायचं, याच्याही पेक्षा पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातून उठवायचं, तुमची चारीकडून नाकेबंदी करायची, तुम्हाला म्हणजे कोणत्या नाही कोणत्या तरी बाबतीत अडचणीत आणून तुम्हाला शरण आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालू आहे. जसं मागे फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये एका शेतकऱ्याने फक्त एवढं विचारलं होतं की आम्हाला मोबदला कधी आणि किती मिळणार, तर त्याला लगेच पोलिसांनी उचलून नेलं, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. नंतर म्हणले ते माणूस दारू पिऊन बोलत होता. म्हणजे दारू पिऊन बोलत होता म्हणजे तो चुकीचं बोलला का नाही, त्याने खराच प्रश्न विचारला होता. पण तरी सुद्धा असो, जे काय आहे ते सध्या जे कोणी म्हणजे सगळेजण माझ्यासहित मी सुद्धा शासनाच्या एखाद्या चुकीच्या धोरणावर बोललो की मला लगेच नोटीस येणार किंवा काहीतरी होणार, ह्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रात चालू आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक महत्वाचा विषय असा आहे की एका व्यक्तीला म्हणजे बार काउन्सिल नावाचं महाराष्ट्रामध्ये एक बार काउन्सिल आहे, महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल. तर या बार काउन्सिल मधल्या बार म्हणजे लोकांनी जे काही त्यांचं काउन्सिल आहे त्या काउन्सिल मधल्या लोकांनी सध्या नवीन एक बार घोटाळा केलाय. मग तुम्ही म्हणता सर हा बार घोटाळा म्हणजे काय? तर हा बार घोटाळा असा आहे की एकीकडं महाराष्ट्रातलं मागचं धोरण पाहिलं असेल तुम्ही तर अल्कोहोलच्या किमती वाढवण्यात आल्या. दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली तर लोक दारू का पित नाहीत, का कमी, बिअरचं खप कमी का झालाय, म्हणून याच्यावर एक शासनानं कमिटी बसवली होती आणि त्याच्यामधून त्यांनी पाहिलं की का खप वाढवण्यासाठी काय काय करता येईल. म्हणजे फार वेगानं प्रगती होते आहे महाराष्ट्राची. एवढंच नव्हे तर आता बिअर शॉपी सारखे कुठेही लायसन्स आहेत, किराणा दुकानावर सुद्धा बिअर मिळू शकते, असंही मागे एका बिलाचं चालू होतं कार्यक्रम सगळा. म्हणजे एकंदरीत एकंदरीत काय आहे तर सध्या जिकडं तिकडं बारचा घोटाळा आहे. म्हणजे तो मग पिण्यातल्या दारूचा बार असो की मग ते आपल्या वकील साहेबाचं बार अँड काउन्सिल असो. चला ठीक आहे, तर नेमकं झालं काय तर पहा, हे आहेत आसिम सरोदे साहेब. तर आसिम सरोदे साहेब म्हणजे कोण आहेत तर हे असं म्हणतात की सरोदे साहेब जे केसेस लढतात ते अनाथ अनाथ लोकांसाठी, त्याच्यानंतर अपंग लोकांसाठी, त्याच्यानंतर बेघर लोकांसाठी, त्याच्यानंतर जिथं कुठं वेश्या व्यवसाय असेल तर वेश्या व्यवसायातल्या स्त्रियांसाठी, म्हणजे ज्यांना कोणीही न्याय व्यवस्था किंवा न्यायिक मदत किंवा सेवा फुकट पुरवत नाही, फ्री पुरवत नाही, अशा लोकांसाठी ते काम करतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय त्यांच्याकडून तर ते अन्यायावर बोलतात, ते पण बेधडकपणे. त्यांना खरं बोललेलं आवडतं आणि मग ते खरं बोलतात. मग खरं बोलत असताना शासनाचे जे काही निर्णय चुकतात त्याच्यावर ते बोलतात. तर त्यांनी म्हणे म्हणजे त्यांनी तसं तर फालतू नव्हतं म्हणायला पाहिजे, पण त्यांनी राज्यपालांना फालतू म्हटलं. आता मुळात राज्यपाल आता सध्या सेवेत सुद्धा नाहीत, ते म्हणजे काय झाले तर निवृत्त झाले, सध्या ते राज्यपाल सुद्धा नाही आहेत. मग निवृत्त राज्यपालाला फालतू म्हणलं म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली. तसं तर आपले महामहिम पंतप्रधान असतील, ते निवृत्त पंतप्रधान म्हणजे आता तर दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल काय काय बोलतात, है की नाही. म्हणजे ते आपण बोलूच नाही, त्या विषयावर आपण न बोललेलं बरं, की त्यांना सगळंच माप आहे. त्यांच्या तोंडातून कितीही घाण निघली तर त्याच्यावर काही म्हणजे हे नाही काय, कारण का ते नेचर सगळ्या सध्या मान्य आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की चुकीला चूक म्हणणं म्हणजे आता गुन्हा झालेला आहे. तर अशाच गुन्ह्याच्या बाबतीमध्ये यांनी काय म्हटलं, फालतू म्हटलं. आता फालतू का म्हणावं बरं यांनी? पहा, आता मला सांगा, हे भगतसिंग कोश्यारी साहेब होते, है की नाही. यांनी काय केलं, राज्यपाल कोश्यारींनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केला. आज के आधुनिक युग के छत्रपती कोण आहे असं ते म्हणले. त्याच्यानंतर तोंडात सुपारी घेऊन बोलणारा हा काळा टोपीवाला, ज्याला मी फालतू म्हणणार नाही, कारण फालतू लंगड्या माणसाला लंगडं म्हणलं तर काय होते, त्याचा अपमान झाल्यासारखं वाटतं, वाईट वाटतं. मग त्याच्यावर गुन्हे दाखल होतात की समस्त अपंग बांधवांचा कोणीतरी अपमान केला बाबा, आंधळ्याला आणलं म्हणणं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात की जे आपण म्हणत नाही, नीतिमत्ता पाळतो. म्हणून हे जरी फालतू बोलले असतील, हे जरी फालतू वागले असतील, यांचं नियत जरी फालतू असतील आणि हे जरी फालतू असतील तरी यांना आपण फालतू म्हणायचं नाही, कारण तो गुन्हा ठरू शकतो, त्याच्यामुळे कारवाई होऊ शकते. हे म्हणले होते छोटे छोटे सावित्री और ज्योतिबा, 9 साल की उम्र में शादी की वो क्या करते होंगे. म्हणजे किती नीच मानसिकता आहे या माणसांची. तरी सुद्धा यांनी असं केलं, याच्यावर काही कारवाई झाली का? बिलकुल कारवाई होणार नाही, काहीही कारवाई होणार नाही, कारण ते सत्तेमध्ये आहेत. सत्तेतल्या लोकांनी कोणालाही नाव बोटं ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्या पुतळ्याला म्हणजे जे कोणी दोषी होते त्याच्यात कोणावर कारवाई झाली का? पाहिलंय का तुम्ही कारवाई झालेलं? बिलकुल होणार नाही. याच्यावर कारवाई झाली का काही या नालायक माणसावर? बिलकुल कारवाई होणार नाही, कारण यानं नालायकपणा केला, तो मुद्दामून त्याच्याकडून करून घेतला किंवा त्यांचं ते एजेंडाच आहे की इथल्या महापुरुषांचा अपमान करा, इथल्या लोकांचा अपमान करा, इथल्या लोकांना संविधानापासून, लोकशाहीपासून त्यांना जे फायदे मिळतात त्या फायद्यापासून त्यांना रोका, त्यांच्यावर अन्याय करा आणि त्यांना लुबाडून हे सत्ता चालवा. याच्या बाबतीत काही कोणी बोलू शकणार नाही, कारण तसं बोललं तर त्याच्यावर कारवाई होईल. एवढंच नाही तर आपल्या इकडे एक म्हणजे एक न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशांच्या घरी नोटा सापडल्या, अक्षरशः त्यांनी करोडो रुपयाच्या नोटा जाळून टाकल्या. त्याच्यावर काही कारवाई झाली का? कमेंट करून सांगा मला कारवाई झाली असेल तर. बरं, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर एका वकिलाने चप्पल फेकून मारली, कारवाई झाली का? कारवाई झाली असेल तर कमेंट करून सांगा मला, कारवाई झाली?
नाही, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर जर चप्पल फेकून मारली असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल, तर आणखी काय पाहिजे या भारतामध्ये? आणखी किती संविधान मजबूत पाहिजे? आणखी किती लोकशाही म्हणजे मजबूत पाहिजे, आहे की नाही? त्याच्यानंतर एक वकील आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती बोलला. त्याच्यावर काही कारवाई झाली? त्यांनी असं सांगितलं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाच लिहिली नाही, बी.एन. रावनी लिहिली वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यावर काही कारवाई झाली? बिलकुल नाही, होणार नाही. कारण काय माहिती आहे का, की इथं लोकशाहीच्या आणि संविधानाची गोष्ट किंवा त्याच्या बाजूनी बोलणाऱ्यावर कारवाई होते. त्याच्या विरोधात बोलणाऱ्याला मात्र हिरो समजल्या जातं, त्याचे पुतळे उभारले जातात, त्याचं स्वागत केलं जातं. जसं गुजरातची केस आहे. बलात्कारी लोकांना सोडून दिलं. सोडल्यानंतर त्यांचा या सत्ताधारी पक्षानं त्यांचे हार तुरे घालून त्यांचं स्वागत केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग आता असीम सरोदे साहेबांचं नेमकं काय चुकलं होतं? चुकलं काहीच नव्हतं. त्यांनी फक्त असं म्हटलं होतं, की हे जे फालतूपणा आहे, असीम सरोदे साहेबांनी एक स्पष्टपणे सांगितलं होतं, की हा जो फालतूपणा आहे, तो एका फालतू व्यक्तीने तो केलेला आहे. मग एखाद्या माणसाला फालतू म्हणणं हा गुन्हा आहे का? एखाद्या माणसाला फालतू म्हणणं गुन्हा असेल, तर मग सरन्यायाधीशावर चप्पल फेकून मारणं गुन्हा नाही का? एखाद्या न्यायाधीशाच्या घरात करोडो रुपयाची रक्कम जाळणं गुन्हा नाही का? एखादा वकील स्वतःहून जर म्हणत असेल, की संविधान हे सगळं चुकीचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचं क्रेडिट जात नाही आणि बाबासाहेबांचा अपमान करत असेल, तर तो अन्याय नाही का? ते चुकीचं नाही का? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? मग कारवाई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधल्यानंतर उद्घाटनाच्या काही दिवसातच पडतो, त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. फक्त जो माणूस एक स्पष्टपणे एक गोष्ट सांगतो, की खोटा चेहरा धारण करण्यापेक्षा मी स्पष्ट सत्य सांगणे पसंत करीन, असं जो बोलतो आणि जो खऱ्या गोष्टींवर बोलतो, त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीनं कारवाई करता. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे? अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्राची. इथल्या आपण कोणत्याही धोरणांवर बोलू शकत नाहीत. इथल्या आपण चुकीच्या निर्णयावर बोलू शकत नाही. चुकीला चूक म्हणू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रावर आणली या सत्ताधाऱ्यांनी. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, की अशा घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असीम सरोदे साहेबांवर जे काही म्हणजे हे काही कारवाई करण्यात आली, त्या कारवाईचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि स्पष्टपणे असं सांगतो, की आम्ही सगळेजण सरोदे साहेबांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी जे सत्यासाठीची भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेला आमचा म्हणजे आम्ही सगळे त्या भूमिकेशी ठाम आहोत, सहमत आहोत आणि शासनाला पण आमची विनंती आहे, की लोकशाही आहे, लोकशाहीप्रमाणे वागा, लोकशाहीप्रमाणे लोकांना जगू द्या आणि ही लोकशाही लोकांसाठी लोकांकडून चालवलेली एक चळवळ आहे, व्यवस्था आहे, याचं तुम्ही भान ठेवा. ही राजेशाही नाही, ही हुकुमशाही नाही आणि ही हुकुमशाही पालथून टाकण्याचं किंवा उलथून टाकण्याचं जे काही असतं, ते सगळं ताकद, ती सगळी धमक इथल्या जनतेमध्ये आहे. कोणी इथं आयुष्यभरासाठी, चिरकालासाठी कोणी इथला राजा किंवा रंक राहत नाही. इथं परिस्थिती बदलत असते. प्रत्येक रात्रीचा एक सूर्य उगवत असतो. हे भान ठेवा आणि जनतेच्या अपेक्षा काय आहेत, त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. एवढंच आपल्याला एक कळकळीची विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ पाहून एक गोष्ट जाणून घ्या, की अन्यायाच्या विरोधात आपण जर संघटितपणे लढलो नाही, जर अन्यायाच्या विरोधात किंवा आपल्या लोकशाही टिकवण्यासाठी किंवा संविधानासाठी जर आपण एकत्रित होऊन संयुक्तिकरित्या आणि सगळे संघटितपणे जर लढलो नाही, तर आम्हा सगळ्यांनाच याचे परिणाम वाईट भोगावे लागतील. एवढं लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक की बघा, हे चप्पल फेकतानाच आहे सरन्यायाधीशावर, याच्यावर कारवाई नाही होत. अशा वेगवेगळ्या घटना आहेत, पण त्या काय मी आता सांगत नाही. पुढे एक महत्त्वाची गोष्ट, की आपण हे सगळं करतो याच्याशिवाय आपण या महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या गोरगरिबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी म्हणजे जिथं 20-20, 30-30 हजार रुपये फीस आहे किंवा ट्युशनचा खर्च एवढा मोठा आहे, अशा ठिकाणी आपण खेड्यातल्या गोरगरीब सगळ्या विद्यार्थ्यांना केवळ महिन्याच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशामध्ये आपण स्कॉलरशिप 4थी असेल, मग नवोदय असेल किंवा NMMS असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी, BDS असेल, 6वी BDS असेल किंवा 6वीचे होमी बाबाचं आहे जे वैज्ञानिकांसाठीची परीक्षा असते, बालवैज्ञानिकांसाठी, ह्या सगळ्या परीक्षा आपण ATM गुरु एज्युकेशन या ॲपमधून घेतो. जर तुमच्या घरामध्ये कोणी लेकरं असतील 5वी ते 10वी पर्यंत शिकणारी, तर त्या सगळ्यांसाठी आपल्या ॲपमध्ये काही ना काही आहे आणि तेही अत्यंत कमी पैशामध्ये आणि दर्जेदार आहे आणि नियमितपणे आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि जर एखाद्या बॅचविषयी तुम्हाला चौकशी करायची असेल, तर तुम्हाला याच्यावर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.